गुड मॉर्निंग मित्रांनो. आत्ताचे सकाळचे 8 वाजले. झोप नाही झालेली नीट. रात्री लय कार झालेत आमच्याबरोबर, त्यामुळं आता चाललेलो आहे. मोजकीच जण आहे, आम्ही दोघं तिघं जणांचे, बाकी सगळे झोपलेत अजून. आणि आत्ता आम्ही चाललेलो आहे बीचवर, कारण की आम्हाला बीचचे काही शूट्स घ्यायचे आहेत, सनराईजचे वगैरे मस्त आहे की माझ्यासाठी सगळे दोघं तिघं जण आलेली आहेत. तर बघू आता पहिले बीचवर वगैरे जाऊ मस्त आणि फुल एन्जॉय करू जसं काय आहे करता येईल. आणि काल रात्रीचा हाच तर रोड आहे मित्रांनो, हाच रोड आहे. इथंच आमची वाटली होती. आयुष्यपत ओंकार कुठे गेला भाई? तुला काय म्हणायचं काल रात्रीच्या या रोडचं? काय आलं? काय आलो? पहिले काय झालं मित्रांनो, आम्ही आलो असा अंदाज होता, आम्ही भुतटकीचे वगैरे विषय केले, एकदम घाबरलो आम्ही, भूत वगैरे असं थोडीशी आम्हाला हे झालं. मग आम्ही गेलो बीच. हा सकाळी तर वेगळं उशीरला आमच्या अंगात, पहाटे तर वेगळा मॅटर झाला आमचा. खरंच भूत आलतं आमच्या अंगात सकाळी. माझ्या अंगात आलतं वास का भाऊ, माझ्या अंगात सकाळी भूत आलतं. आणि म्हणजे झालं असं काल रात्री की आम्ही या रोडने आलो, वरती चंद्र वगैरे मस्त दिसत होता एकदम. म्हणून आम्ही बीचवर गेलो, बीचवरनं परत रूमवर गेलो, रूमवर जेवलो वगैरे. आणि आमच्यातली काही जण परत आली, वरतीच बघतोय चंद्र गायब. तर अर्ध्या पाऊण तासाने भाई रिस्क नाही घ्यायची, एक कोकणे परत रूमवर. आणि ते झालं. आणि सकाळी माझ्या पायाला आला होता ॲक्च्युली क्रॅम्प आल्यामुळं मी डायरेक्ट ओरडलो बाई, सगळेजण कुठून मोकळे भूत आलं म्हणून. पण ठीक आहे. ओंकार भूत कसं होतं सकाळचं? हा तर वेगळ्या रूममध्ये होता आमचा अशफाक भाऊ, चालून जायचं. ठीक आहे, आता पहिले बीचवर जाऊ, एन्जॉय करू. कॅमेरा खाली कर. खाली बघ दादा, कॅमेरा खाली कर. कॅमेरा ना होत. अरे कसं काय नाही होणार? काय होत रे? होते. तर आता जस्ट ड्रोन उडवला. ड्रोनचे शूट जर प्रॉपरली असेल तर ते मी अपलोड करणार, नाही तर करणार नाही. पण मजा आली. मला हा व्ह्यू खूप आवडला मित्रांनो. हा मागचा आयुष्य पण म्हणजे डोंगर मस्तपैकी, सूर्य उगवतोय आणि समोर समुद्र. अजून काय पाहिजे मित्रांनो? खरंच भारी वाटतं खूप. आपण म्हणतो ना एक सुख असतं, ते सुख हे खरंच आपल्यासाठी खूप भारी वाटतं मित्रांनो. बोलू आपण आता, शूट करू. तेव्हा तिथं ते शूटिंग वगैरे चालू आहे, त्यांचे फोटो व्हिडिओ वगैरे एन्जॉय करू. मित्रांनो आपण शिंपला पकडला आणि इथं आतमध्ये जर दिसत असेल तुम्हाला, थोडं लांबून घेतो, खेकड्याचं पिल्लू आहे एकदम छोटंसं असं. ह्याच्यात काय असतं भाई? शिंपल्यामध्ये ते बसून म्हणजे असे बसलेले असतात पूर्ण. ठीक आहे भाई कडक. हा बहुतेक शिंपल्याच्या आतमधला जीव खाल्लाय त्यांनी, त्यामुळं जाऊ दे. आता मस्त की आपण व्ह्यू करू. आणि ह्याच्यात पण काहीतरी आहे. काय हे? शिंपला आहे वाटतं, खायचा शिंपला. याचं हे पकडायचं तर बघ, नांगी बघा केवढीशी ती पकडायची भाई. हे अंके आळवा टचकर काय नाही. काटा आहे. अरे इथं काटा आहे. मारते बघ, छोटे पण मारते. लई छोटे. वर यायचं बघतोय. हा वर यायचं बघतोय. जाऊ दे पाणी टाकून द्या. टाका डायरेक्ट वर. चालू.
मित्रांनो आत्ता जस्ट आपलं बीचवरचं झालेलं आहे मस्त एन्जॉय करून. आता आपण रूमवर जाऊन आंघोळ करणार आहोत. आंघोळ झाली की परत इथं यायचं आहे, फोटो वगैरे काढायचे आणि मग निघायचे. कालच्याप्रमाणे आज गर्दी खूप कमी आहे, खूप लिमिटेड कमी आहे की सगळ्यांना माहिती आहे गर्दी ट्रॅफिक वगैरे ह्याहून त्याहून सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, नो इश्यू. आता आपण मस्तपैकी एक मिनटं आता आपण मस्त रूमवर जाऊ, फ्रेश होऊ, आंघोळ वगैरे करू, कारण की अख्खं खारट झालेलं आहे. त्यामुळं मग परत येऊ, फोटो काढू चांगले, मग आपण आपल्या घरी जायला प्रस्थान करू. बोलू जरा वेळेत. मित्रांनो एक मिनटं, गॉगल महत्त्वाचा आहे. गॉगल इज मोस्ट इम्पॉर्टंट तेव्हा. आत्ता आहे ना आपण रूम चेकआउट केलेली आहे, बाय बाय केलेलं आहे रूमला. आता आपण परत बीचवर आलेलो आहे मस्तपैकी अशी, आणि मागून मित्र वगैरे येतात आपले. आता आपण मस्तपैकी जरा बीचवर एन्जॉय करू, फोटो वगैरे काढू, चांगले कपडे घातलेले आहेत मस्त, आणि मग आपण डायरेक्ट पुण्याच्या वाटेला प्रस्थान करणार आहे. बोलू जरा वेळात. आता पहिले नाश्ता पण करायचा आहे, 12 वाजलेत अजून आम्ही नाश्ता केले नाही आहे. बोलतो जरा वेळात. मित्रांनो आत्ता आपले फोटो सेक्शन व्हिडिओ वगैरे सगळं झालेलं आहे एक नंबर. तुम्ही जर माझ्या आजूबाजूचा व्ह्यू बघितला तर खरंच खूप भारी व्हिडिओ आहे. व्ह्यू बघा तुम्ही फक्त, एक नंबर व्ह्यू आहे आणि मला खरंच खूप आवडलेलं आहे. म्हणजे मित्रांनो काल आहे ना, काल तुम्हाला एक गोष्ट सांगतो, काल संध्याकाळी 6-7 वाजता इथं हजारो पब्लिक होती, हजारो, खूप पब्लिक होती खूप. आणि आत्ताचे 12 वाजलेत. सकाळपासून आम्ही बीचवरच आहे, अजून फक्त आंघोळीला गेलेलो आहे रूमवर. उठल्यापासून आम्ही बीचवरच आहे. आई शपथ, खरंच खोटं नाही बोलणार मित्रांनो. मोजून कालच्याप्रमाणे आज मोजून फक्त 10% लोक होती, 10%. विचार करा फक्त मित्रांनो, 10% लोक होती. आणि एकदम रोड वगैरे एकदम मस्त आहे मित्रांनो, खरंच खूप भारी रोड आहे. तुम्ही बघितलं तर आजूबाजूला का बीच पण आहे मागं, बीचमध्ये एकदम मोकळं मैदान वगैरे एकदम भारी, खरंच खूप भारी आहे. आणि मित्रांनो खरंच खूप सांगण्याची गोष्ट आहे तुम्हाला. मित्रांनो आपण आता मनोगत घेऊ. प्रज्वल सर एकदम थँक्यू. आणि आपण आता आपली दुसरी गाडी एन्जॉय मस्तपैकी केलं आहे. हॅलो गाईज, निलेश सर कुठे गेले आपले? हाय गाईज. आता आम्ही आमच्या घरच्या वाटेला निघालेलो आहे. आता नाश्ता करायचा आहे, बघू आता पहिले नाश्ता करू मस्तपैकी. मित्रांनो आता जस्ट जेवण झालं आहे, 2:30 वाजलेत आणि अंगातली ताकद पूर्ण संपली. आणि आत्ता रेल्वे फाटकवर अडकलो आहे आम्ही, दाखवतो तुम्हाला, बघू शकता पूर्ण रेल्वे फाटकवर अडकलो आहे. इथून जरा वेळ ट्रेन जाणार आहे. नमस्कार मित्रांनो, आत्ताचे 11:15 वाजलेले आहेत आणि आत्ता आपण आपल्या घरी आहे, आपल्या रूममध्ये घरात. मग म्हणजे ट्रॅव्हल करताना मला काहीच व्हिडिओ काढता आले नाही, काही म्हणजे काहीच नाही काढता आली. बिकॉज मेन कारण होतं ट्रॅफिक, दुसरं कारण होतं झोप. कारण की आम्ही 2 दिवस एवढी मस्ती केली, झोप नव्हती झाली, त्यामुळं आम्हाला गाडीत झोपावं लागलं. मला तरी स्पेशली, कारण की मला झोपेची खूप गरज होती. त्यामुळं मी नाही म्हणलं तरी त्या ट्रॅफिकनंतर त्या झोपेतून उठल्यानंतर मी बघितलं डायरेक्ट मी चांदणी चौकात पोचलो होतो. आणि म्हणजे मला अख्खी वाट लागली होती, माझी अंगातली ताकद पूर्ण संपली होती माझ्या. त्यामुळं मला व्हिडिओज वगैरे करायला थोडासा प्रॉब्लेम आला, म्हणून मी डायरेक्टली आत्ता व्हिडिओ करतो आहे. तर मित्रांनो कोकण ट्रिप खरंच खूप चांगली होती. खरंच म्हणजे आपण म्हणतो ना, लाईफमध्ये थोडंसं आपण निगेटिव्ह किंवा प्रॉब्लेम्स किंवा आपण सॅडनेस वगैरे असू ना मित्रांनो, तर त्याच्यातून बाहेर पडायला
आपल्याला एक म्हणतो ना आपण म्हणतो ना बळ देणारी गोष्ट लागती. ती बळ देणारी गोष्ट म्हणजे मित्रांनो कोकणी. म्हणजे नारळाचे झाडं, तिकडच्या गावातल्या लोकांची बोलीभाषा, त्यानंतर तिकडच्या गावाच्या लोकांमधले जे घरं असतात त्या घरावरची कौलं, परत तिथले आसपासचं निसर्ग, परत तिकडची माणुसकी, तिकडचं फिरण्यासारखी जागा, परत बीच म्हणलं तर मित्रांनो तिकडच्या लोकांचं जेवण, मच्छी, त्यांची म्हणजे आगरी भाषा. खरं मित्रांनो प्रत्येक गोष्ट जी आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी देते ना. आपण म्हणतो एकदम आता कंटाळा आलाय, काहीतरी पाहिजे लाईफमध्ये, तर कोकणाची ट्रिप पाहिजे. खरंच मित्रांनो खूप भारी वाटलं. कोकणची ट्रिप सक्सेस झाली. आणि कोकणची ट्रिप तुम्ही कोणाबरोबर जावा, सोलो जावा. मला माहिती तुम्ही सोलो तर जाणार नाही आहे. सोलो ट्रिप करून काय उपयोग आहे. तर फॅमिलीला घेऊन जावा, मित्रमैत्रिणींना घेऊन जावा, आपल्या ऑफिसच्या कलिगला घेऊन जावा, आपल्या स्कूलच्या फ्रेंड असू दे, कॉलेज फ्रेंड असू दे, आजूबाजूचे मित्र वगैरे कोणाला घेऊन जाता येईल त्यांना घेऊन जावा, पण जावा. कोकण ट्रिप एवढी भारी होती ना मित्रांनो. म्हणजे आम्हाला एक म्हणतो ना आपण सुट्ट्या अशा आपण म्हणतो ना जॉईन होऊन आलेल्या सुट्ट्या होत्या. मग आम्हाला कोकण ट्रिपला जाता आला. आणि कोकण ट्रिप म्हणलं एनर्जी येते मित्रांनो. आता अक्षरशः मी पूर्ण दमलेलो आहे. मी अख्खा पूर्ण दमलो आहे भाई. आता मी बेडवर जर झोपलो नाही तर डायरेक्ट उद्या सकाळीच उठेल. पण मला व्लॉग करायचा आहे आणि माझे जे एक्सपिरियन्स आहेत ते तुम्हाला शेअर करायचे आहेत. माझे जे एक्सपिरियन्स आहे मित्रांनो ते तुम्हाला शेअर करायचे होते. खरंच कोकणसारखं आनंद, एन्जॉयमेंट तुम्हाला दुसरीकडं मिळणार नाही महाराष्ट्रामध्ये. तुम्ही तुमच्या गावाला जाताय जावा, पण बीच, तिकडची लोक, बोली भाषा खरंच खूप चांगली आहे. तुम्ही काही ना कोकण ट्रिप काढा, एन्जॉय करा. कोकणामध्ये आम्ही काशीत बीचवर गेलो, तिथून मुरुड जंजिरा बीचवर गेलो. प्रत्येक आसपासचा परिसर आता मला तर माहीत नव्हतं मित्रांनो. मी झोपलो होतो अक्षरशः गाडीत. म्हणजे सकाळी निघाल्यापासून मी झोपलेलो होतो. तर मी जेव्हा जेवायला उठलो ना मित्रांनो, मला शूट करता आला नाही कारण की मी फुल दमलो होतो. पण मी जेव्हा आपण म्हणतो ना जेव्हा मी जेवत होतो तेव्हा मी गुगल मॅप सर्च केला. तर मी बघितलं तर मी आपल्या महाराष्ट्राची राजधानी म्हणजे आत्ताची नाही महाराजांच्या काळातली राजधानी रायगड या पुण्यभूमीवर रायगडच्या मी बी तिथून 10-15 किलोमीटरच असेल तेवढ्याच जवळ होतो. रायगडला जायची इच्छा आपली खूप आहे. आज पण आहे, या सेकंदाला पण आहे. आत्ताही मला कोण म्हणलं रायगडला जायचं मी 100% जाईल. रायगडला जायची इच्छा खूप आहे. पण ट्रॅफिकमुळं, गर्दीमुळं आणि थोडंसं वर्क आहे, काम आहे, ऑफिस आहे, त्यामुळे मला जाता आलं नाही. मी पुढच्या वेळी 100% रायगडला जाईल. मित्रांनो हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तुमच्या जवळच्या मित्रपरिवारांना सर्वांना सांगा. आपल्याला बघू पुढच्या अजून कुठं एक्सप्लोअर करता येईल. कारण की आता आपण हळूहळू एक्सप्लोअर करायच्या मागं पण लागलेलो आहे. आपण जे डेली मोटर रायडिंग वगैरे करतोच आहे, पण आपण एक एक्सप्लोअर करण्याच्या मागं पण लागलेलो आहे. मागची व्हिडिओ जर तुम्ही बघितली तर मागची व्हिडिओ आपली होती पुणे ग्रँड टूरची. आत्ताची व्हिडिओ जी आहे जी तुम्ही बघताय ती कोकण जर्नीची. ह्याच्या पुढची जी व्हिडिओ ती तुम्हाला मी सांगणार नाही आहे. ती सक्सेस होणार झाली की मग मी तुम्हाला सांगेन. तर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तुमच्या जवळच्या मित्रपरिवारांना सर्वांना सांगा. भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, काळजी घ्या मित्रांनो. भेटू जरा वेळात पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.